वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले आपण विविध टप्प्यांकडे जातोय आणि या टप्प्यांकडे जात असताना बुद्धियोग, कर्मयोग, ज्ञानयोग यांच्या माध्यमातून आता आपण स्थितप्रज्ञांच्या लक्षणांपर्यंत पोहोचलो आहोत। आणि हा जो 54वा श्लोक आहे श्लोक क्रमांक 54 ते 72 म्हणजे शेवटचा श्लोक इथपर्यंत पुढे आता स्थितप्रज्ञ लक्षण म्हणून हा भाग ओळखला जातो। स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, ही अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली जी उत्कंठा आहे ती शमवत असताना भगवंतांनी स्थितप्रज्ञ कसा असतो त्याचं वर्णन केलेलं आहे। आता बुद्धियोगाच्या या शेवटच्या विवरणामध्ये श्री भगवान म्हणतात की अचल समाधीमध्ये तुझी बुद्धी जेव्हा स्थिर होईल तेव्हा तू पूर्णपणे योग प्राप्त करून घेशील। या विधानामुळे अर्जुनाच्या मनामध्ये आणखीन उत्कंठा वाढत गेली आणि स्थितप्रज्ञ कसा असतो, तो कसा बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा, हे प्रश्न त्याने 54व्या श्लोकात विचारले। स्थितप्रज्ञ या उच्च अवस्थेचे वर्णन करताना या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दिलं नाही, सरळ सरळ दिलं नाही। हे स्थितप्रज्ञ जे आहे त्यांचं लक्षण वाचताना आपल्याला एकदम लक्षात येत नाही। श्री भगवंतांनी स्थितप्रज्ञ या परम उत्क्रांत अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीचे जे वर्णन केले आहे ते समजून घेता घेता आणि त्या उंचीवर आपल्या बुद्धीची दृष्टी नेता नेता हळूहळू माणसाची पुरेवाट होते आणि अर्जुनासारखे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न हळूहळू संपत जातात। स्थितप्रज्ञाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया। स्थितप्रज्ञाबद्दल चुकीचे समज आहेत। स्थितप्रज्ञ कसा असतो, ज्याप्रमाणे योगाबद्दल किंवा कर्मयोगाबद्दल जर नीट आपल्याला समजलं नाही तर विविध गैरसमज निर्माण होतात, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञाबाबत देखील झालेला आहे। स्थितप्रज्ञ ही पूर्ण ज्ञानी अवस्था आहे। ही अवस्था प्राप्त झालेली व्यक्ती याच जगामध्ये इतर लोकांसोबत शरीराने वावरत असते, ती इतरांसोबत मिसळून राहते। आपलं वेगळंपण किंवा अलौकिकत्व जे आहे ते लोकांच्या लक्षात यावं असं कधी ती वागत नाही। योगी किंवा ज्ञानी हे समाजापासून दूर, समाजातून फटकून वागतात, हा एक चुकीचा गैरसमज आहे। तसंच ज्ञानी व्यक्ती सतत अखंड बडबड करत असतात, अशी लोकांची काही कल्पना असते। मीठ, तिखट, पाणी असे साधे शब्द ते कधी तोंडाद्वारे उच्चारत नाही। सतत ब्रह्म, माया, आत्मा असे शब्द ते सतत उच्चारतात असं बरंच लोकांना वाटतं। ती व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्याला सारखा उपदेशच करत असते, अशी भीती पण वाटते। स्थितप्रज्ञ कसा बोलतो या अर्जुनाच्या प्रश्नामध्ये हेही सगळे प्रश्न अंतर्गत आहेत। तो ज्ञान वगैरे सोडून बाकी साधं काही बोलतो का, असं काही करतो का, असं अपेक्षित आहे। स्थितप्रज्ञाला कामनिक स्पृहा नसते आणि योग ज्ञानप्राप्ती झालेली असते, त्यामुळे ज्ञानप्राप्तीची देखील स्पृहा नसते।
म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कामना राहत नाही आणि ज्ञानप्राप्ती देखील त्याला आता पुढे करावीशी वाटत नाही. त्याला आपलं ज्ञान प्रकट करण्यासाठी म्हणजे त्याला काय ज्ञान आहे हे देखील सांगण्याची इच्छा नसते. ज्ञानाबद्दल बोलण्याचा जर प्रसंग आला तर तो अगदी सहजरित्या ते सगळं साध्य करतो. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये एवढ्या व्यक्ती येऊन गेल्या, पण तरी पण ज्ञान देण्याच्या बाबतीत, संबंधित ते फक्त 2-4 जणांशीच बोललेलं दिसतात. स्थितप्रज्ञाच्या बाबतीत आणखीन एक गैरसमज असा असतो, की त्याला कोणतीही सुख-दुःख नाहीत. त्याला कशाची चव कळत नाही आणि त्याला कशाची आवडही नाही. काही सत्पुरुषांच्या चरित्रांमध्ये असं आलेलं आहे, की ते पानात वाढलेलं सगळं अन्न एकत्र गोळा करून खातात. एखाद्या वेळी ते तसं करतही असतील, पण या गोष्टीतून त्यांची स्थितप्रज्ञता किंवा ज्ञानस्थिती मुळीच दिसत नाही. सर्वसाधारणपणे संतांपैकी असं कोणी करताना दिसत नाही. शिवाय त्यांना आवड नसते असंही म्हणता येत नाही. त्यांना गोड पक्वान्नाची आवड असू शकते. कधी-कधी पिठलं, कांदा, भाकरी, चटणी यांची देखील आवड असू शकते. पण ती आवड आहे. त्यांना त्या विशिष्ट त्यांना त्यांच्या विशिष्ट पेहरावाची आवड असते असेही म्हटले पाहिजे. अशी व्यक्ती चव, आवड विरहित जीवन जगते असं मुळीच म्हणता येणार नाही. फक्त त्यांच्या बाबतीत या गोष्टी त्यांना प्रधान वाटत नाही, महत्त्वाच्या वाटत नाही. ज्ञानस्थिती ही प्रधान गोष्ट त्यांना वाटत असते. ज्ञानी व्यक्ती पॅन्ट, कोट, शर्टमध्ये सुद्धा अ, वावरू शकते किंवा ती लंगोट लावून सुद्धा ती वावरू शकते. पण पॅन्ट, कोट किंवा लंगोट हे ज्ञानाचं लक्षण नाहीये. ती व्यक्ती केवळ पायी चालत असेल किंवा आधुनिक साधनांचा वापर करत असेल. पण या दोन्ही गोष्टी तिच्या अंतरंगाच्या स्थितीचं वर्णन करणाऱ्या नक्कीच नाहीत. आता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सरळ-सरळ उत्तर का दिली नाहीत? भगवंतांनी स्थितप्रज्ञ कसा असतो, तो कसा बोलतो, कसा वावरतो, या प्रश्नांची सरळ-सरळ उत्तर न देण्यामागे कारण कोणत्याही बाह्य लक्षणांवरून ती व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे असं ठरत नाही. तसंच स्थितप्रज्ञांची अशी कोणतीही समान अशी बाह्य लक्षणं दिसत नाहीत. किमान तो सौम्य बोलतो किंवा तो आर्जव बोलतो, अशी लक्षणं सुद्धा कुठे सांगितलेली नाहीयेत. कारण प्रत्येक ज्ञानी पुरुषाची प्रकृती भिन्न असते. त्यानुसार तो बोलतो. काही संत सर्वांना सांभाळून अतिशय सौम्य बोलतात, तर काही संत कोणाची भीडभाड न ठेवता अतिशय कडक बोलतात. पण त्या पद्धतीवरून ते ज्ञानी आहेत की नाही हे ठरवता येत नाही. आणि कडक बोलणारा तो ज्ञानी असं निष्कर्ष सुद्धा काढता येत नाही. श्रीकृष्णांनी जी अंतर्लक्षणं सांगितलेली आहेत, ती मात्र सर्वांच्या उपयोगात पडणारी आहेत. आणि स्वतःच्या अंतरात जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपण कुठे आहोत याची जाणीव आपल्याला त्यातून होऊ शकते. याचं औचित्य काय आहे? स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगण्यामागचं. बाह्य लक्षणांवरून स्थितप्रज्ञ ओळखता येत नाही. पण एवढ्या उंच पातळीवर पोहोचलेल्या व्यक्तीची अंतर्लक्षणं कशी कळतील? आणि ती सांगणार तरी कोण? ज्ञानी व्यक्ती स्वतःचं वर्णन स्वतःच्या तोंडानं कधी करत नाहीत आणि स्वतःबद्दल काही सांगत पण नाहीत. त्यामुळे स्वतःहून स्वतःची अंतर्लक्षणं सांगतील हे तर शक्यच नाही. अपूर्ण आणि अज्ञानी व्यक्ती त्यांच्या अंतर्लक्षणाची कल्पना नीटपणे करू शकत नाहीत. ज्ञानी पुरुषांची अंतर्लक्षणं यथार्थ प्रगट करायची असतील तर भगवंत तशीच ती प्रकट करू शकतात. म्हणून श्री भगवान वाच इथे या गोष्टीला फार महत्व आहे आणि 55व्या श्लोकापासून तिथे असं दिलेलं आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे मग काय? तर ज्याची प्रज्ञा म्हणजे विशेष बुद्धी परमात्म तत्वाशी युक्त होऊन त्या तत्वाच्या ज्ञानमय अवस्थेत स्थित आहे, तो स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ ही व्यक्ती मानवी उत्क्रांतीची शेवटची शेवटची स्टेज आपण म्हणू शकतो किंवा अंतिम टप्पा म्हणू शकतो. आणि एकाच वाक्यात जर का सांगायचं तर स्थितप्रज्ञ म्हणजे परमात्म तत्वाशी योग ज्ञानाद्वारे एकरूप होऊन ज्ञानमय जीवन जगणारी जीवनमुक्त व्यक्ती असं म्हणता येईल. आता स्थितप्रज्ञाची मुख्य लक्षणं पुढच्या श्लोकांमध्ये जी आलेली आहेत त्यामध्ये ती मुख्य 2च लक्षणं सांगितलेली आहेत. ती म्हणजे स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव अशा अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना भगवंतांनी त्या उत्तरामध्ये पहिल्या श्लोकामध्ये स्थितप्रज्ञाची त्याच्या आंतरिक अवस्थेचं वर्णन करणाऱ्या 2 मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातली एक म्हणजे मनातल्या कामनांची पूर्णपणे निवृत्ती होणे. प्रजहाती यदा कामां सर्वान पार्थ मनोगतान.
55-56 श्लोक. आणि दुसरी गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे आत्मध्यान पूर्ण स्थिती. समाधी या शब्दाची समाधी या शब्दाचा प्रत्यक्षपणे भगवंतांनी उल्लेख केलेला नाही, पण त्याचे जे वर्म आहे ते मात्र आत्मनी एव आत्मनातुष्ट या शब्दातून वर्णन केलेलं आहे. त्याची बुद्धी जी असते ती अखंड आत्मस्वरूपाच्या ध्यानमय जाणीवेमध्ये स्थिर होऊन गेलेली असते आणि त्यामुळेच त्याचं अंतःकरण तुष्ट असतं. हा तुष्ट शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. तुष्ट या शब्दामध्ये समाधी, समाधान, शांती आणि आनंद या 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो. स्थितप्रज्ञ जो असतो तो निष्काम आणि निर्लिप्त असतो. त्याचे अंतःकरण जे आहे ते दुःखाने उद्विग्न होत नाही आणि त्याची सुखाची स्पृहा देखील म्हणजे इच्छा देखील निघून गेलेली असते. स्वतःच्या सुख दुःखाच्या बाबतीत त्याचं अंतःकरण हे निर्लिप्त असतं. ते कशालाही धरून ठेवत नाही. त्याचप्रमाणे राग म्हणजेच आसक्ती. रागचा अर्थ संस्कृतमध्ये आसक्ती असा होतो. आसक्ती. अनुराग जेव्हा म्हणतो ते प्रेम किंवा आसक्ती या स्वरूपाने आहे. त्यामुळे येणारा भय, क्रोध हे विकार देखील त्याच्या अंतःकरणातून पूर्णपणे निघून गेलेले असतात. असं 56व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. आपण श्लोक पुन्हा एकदा बघणारच आहोत. मी एक जनरल स्थितप्रज्ञाबद्दल सांगते आहे. ही व्यक्ती जी असते ही सर्वांवर प्रेम करणारी असली तरी कोणत्याही आसक्तीच्या बंधनामध्ये ती अडकत नाही. त्यातून ती अलिप्त असते. ही अलिप्तता तुटक अशा स्वरूपाची नसते. सहज कर्म करत असताना जे काही चांगलं वाईट प्राप्त होतं त्यामुळे ती व्यक्ती कधीही हर्षभरित होत नाही किंवा उद्विग्न होत नाही. म्हणजे तिला खूप आनंदही होत नाही किंवा ती चिडत पण नाही. आणि ती त्यामुळेच तिच्या चित्ताची जी आंतरिक शांती जी आहे ती ढळत नाही. असं 57व्या श्लोकापर्यंत आलेलं आहे. आपण आता श्लोकांकडे वळूया म्हणजे मग आपल्याला अजून ते जे काही आतापर्यंत आपण विचार केला ते क्लिअर होईल. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. केशव, हे केशवा, समाधिस्थस्य, समाधीमध्ये स्थित अशा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, अशा स्थितप्रज्ञाचे काय लक्षण आहे. स्थितधीही म्हणजे हा जो स्थितधी म्हणजे स्थिर बुद्धीचा पुरुष आहे. धी म्हणजे बुद्धी. किम प्रभाषेत, प्रभाषेत म्हणजे बोलतो. किम प्रभाषेत म्हणजे तो कसा बोलतो. किम आसीत, बसतो कसा. आसीत, आसन हा शब्द आलाय असं धातूवरनं. आसीत म्हणजे बसणे. तो बसतो कसा. व्रजेत किम, आणि चालतो कसा म्हणजे कसा प्रकारचा व्यवहार करतो. पुन्हा याचा समग्र अर्थ बघूया. हे केशवा, समाधीमध्ये स्थित अशा स्थितप्रज्ञाचे काय लक्षण आहे. हा स्थिर बुद्धीचा पुरुष बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा, म्हणजे एकंदरीत तो व्यवहार कसा करतो. आता बघा, मानवी जीवनामध्ये सर्व कर्मांचं जे सार्थक आपण जे म्हणू शकतो ते म्हणजे हे विश्व आणि आपलं शरीर जे चालवणारी जी ईश्वरी तत्व आहे त्या तत्वाशी एकरूपता साधणे, त्या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये राहणे, त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. यासाठी भगवंतांनी बुद्धियोग सांगितलेला आहे. बुद्धियोगामध्ये कर्म आवश्यक आहे म्हणून कर्म प्रयत्न म्हणजे निष्काम कर्मयोग येतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे उपासना आहे. ती म्हणजे अंतर्गत उपासना जेव्हा आपण करतो त्या अवस्थेमध्ये जेव्हा बुद्धी परमात्म तत्वाशी एकरूप होते ती अवस्था म्हणजे समाधी अवस्था. सर्व साधकांना समाधी या शब्दाचं अत्यंत कुतूहल असतं आणि आकर्षण देखील असतं. त्यामुळेच या श्लोकाचा धागा पकडून अर्जुन हा प्रश्न विचारतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा. या श्लोकामध्ये अर्जुनाने एक मुख्य प्रश्न विचारला आणि 3 उपप्रश्न विचारले आहेत. ज्ञानी व्यक्तीच्या स्थितीचे संपूर्ण वर्णन ऐकण्याची इच्छा या प्रश्नामधून त्याने व्यक्त केली आहे. त्यातला मुख्य प्रश्न असा आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञाची व्याख्या काय आणि तिची लक्षणं काय. याचा सरळ अर्थ असा होतो, स्थितप्रज्ञ कोणाला म्हटले जाते तर स्थितप्रज्ञ शब्दाचा अर्थ असा की ज्या व्यक्तीची प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे विशेष बुद्धी, ज्ञा म्हणजे ज्ञान, प्रज्ञा म्हणजे प्रकर्षेण, तर प्रज्ञा या शब्दाचा अर्थ होतो विशेष बुद्धी. ही परमात्म तत्वाच्या साक्षात्कारातून प्रकट होणाऱ्या
ज्ञानमय अवस्थेत स्थित झाली असते, अशी जीवनमुक्त व्यक्ती म्हणजेच कोण तर स्थितप्रज्ञ व्यक्ती. त्यामध्ये याबद्दल भरपूर वर्णन ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. या समाधीस्थ स्थितप्रज्ञाचं महत्व काय आहे? एक जीवन प्रसंग असा आहे संत स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला, की स्वामी विवेकानंद जेव्हा साधक अवस्थेत होते तेव्हा त्या काळामध्ये ते ब्राह्मो समाजामध्ये त्या पद्धतीने ते उपासना करीत असत. त्यांना ईश्वर प्राप्तीची अत्यंत ओढ होती आणि एक दिवस त्यामुळे ते अत्यंत व्याकुळ झाले आणि ब्राह्मो समाजाचे जे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शन करणारे जे होते ते म्हणजे देवेंद्रनाथ टागोर, म्हणजेच कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे वडील, यांच्याकडे ते गेले आणि एकांतात जाऊन त्यांनी तडक प्रश्न केला की महाराज, आपल्याला ईश्वराचं दर्शन झालं आहे काय? त्यावेळी देवेंद्रनाथ अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, नरेन, तुझ्या डोळ्यावरून मला असं वाटतंय की तू योगी आहेस. पण नरेंद्रनाथांच्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हतं. त्यामुळे ते अत्यंत व्याकुळ झाले. नुसतं पंडित आणि नुसतं शास्त्र उपयोगी नाही हे त्यांना कळून गेलं आणि मग हळूहळू त्यांचं रामकृष्णांकडे जाणं येणं सुरू झालं. एकदा पहाटेला निघून ते रामकृष्णांकडे गेले आणि त्यांनी त्यांना तो प्रश्न विचारला, महाराज, आपल्याला ईश्वर दर्शन झालेलं आहे का? त्यावर रामकृष्ण तात्काळ म्हणाले, हो, तुला पाहतो आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक स्पष्टपणे मी त्याला पाहिलं आहे आणि मी सांगेन त्याप्रमाणे जर तू वागलास तर तुलाही मी दाखवू शकेन. ईश्वरापेक्षा ईश्वर दर्शन दाखवणारी व्यक्तीच प्रथम शोधली पाहिजे, कारण त्याच्याकडून आपल्याला नक्की मार्ग मिळेल हे बुद्धिमान नरेंद्रांना माहिती होतं. आणि त्याला शोधत असताना, ईश्वराला शोधत असताना त्याची लक्षणं समजली पाहिजेत. आणि नरेंद्र तर विलक्षण परीक्षा करून पारखून घेणारी व्यक्ती होती. त्यामुळे रामकृष्णांच्या सतत सहवासामध्ये 3 वर्ष त्यांनी रामकृष्णांना नीट त्यांचं निरीक्षण केलं. त्यांच्या इतर गोष्टींपेक्षा त्यांची समाधी स्थिती, त्यांच्यामुळे त्यांच्या अंतरंगामध्ये निर्माण होणारे बदल आणि स्वतःला समाधी प्रत नेणारी अवस्था, या सर्व गोष्टी त्यांनी नीट पाहून घेतल्या आणि समाधीस्थ स्थितप्रज्ञ आणि त्याची लक्षणं सर्व जाणून घेतली. आणि अर्जुनाला देखील हेच विचारायचं होतं. समाधी स्थितीतून ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो आणि त्यातून स्थितप्रज्ञ ही ज्ञानमय अवस्था ती प्राप्त होते. ही हे जे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं आहे, त्यामध्ये समाधीमध्ये त्याची अवस्था कशी असते हे जाणायचं असतं. पण कोणीही सतत समाधी अवस्थेत राहू शकत नाही. त्याच्या बुद्धीची जी अवस्था जी वर्णन केलेली आहे, ती अवस्था म्हणजे ईश्वर तत्वाशी त्याचा योग होत असतो आणि त्या समाधी काळात ती स्थिती जशी असते, त्यापेक्षा तो समाधी काळात नसतो तेव्हा तो कसा वागतो, म्हणजे व्यवहार काळात तो कोणत्या लक्षणांनी युक्त असतो हे अर्जुनाला विचारायचं आहे. ध्यान समाधीमध्ये स्थितप्रज्ञ हा जसा राहतो, तो व्यवहार काळी स्थितप्रज्ञच राहतो का, असा एक प्रश्न देखील त्याला पडलेला आहे. दुसऱ्या दृष्टीने जर पाहिलं तर समाधी स्थितीतला जो ज्ञानी व्यक्ती आहे तो व्यवहार काळामध्ये म्हणजे मग डे टू डे लाईफ मध्ये आपण ज्याला म्हणतो, तो इतरांशीही तसाच वागतो का, की त्याच्या आंतरिक त्या अवस्थेमुळे काही वेगळेपण जाणवतं का, हे वेगळं पण समजून घेतलं तर त्यावरून ती व्यक्ती ज्ञानी आहे हे ओळखता येईल का, हा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला आहे. समाधीस्थ योग्यांसंबंधी फार गैरसमज असतात. समाधी किंवा समाधीस्थ व्यक्ती यांची फारशी माहिती समाजामध्ये नसल्यामुळे काही गैरसमज असे आहेत की योगी म्हटला की तो सतत ध्यानाच्या अवस्थेतच बसलेला असतो, त्याने डोळे मिटलेले असतात, तो अत्यंत शरीराने कृश झालेला असा असतो, त्याचे गाल पोट खोपाटीला गेलेले, त्यानंतर तो उघडा असा फिरत असतो, कोणी जंगलात बसलेला असा माणूस असतो. समाधी म्हणजे डोळे मिटून किंवा अर्धवट उभे ठेवून असा हा योगी कुणालाही न समजणाऱ्या अगम्य अवस्थेत बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर योगी बोलेलच कसा, इतरांसारखं साधं बसेलच कसा, तर तो सारखा आसनस्थच बसला पाहिजे, मग तो व्यवहार कसा करेल, हे प्रश्न अर्जुनाला विचारायचे आहेत. आणि हे प्रश्न जे अर्जुनांकरवी त्यांनी विचारले आहेत त्यातून समाजामध्ये असणारं जे अज्ञान आहे ते देखील दूर करावं, ही भूमिका असावी.
ज्ञानी पुरुषाची बाह्य लक्षणे जाणून घेण्यामध्ये बाह्य जिज्ञासा आहे. पण अ, गंमत म्हणजे भगवंतांनी या पुढे 18 श्लोकांची जी मालिका प्रकट केलेली आहे, 18 जी पुढचे श्लोक आलेले आहेत, त्यामध्ये एकाही प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं नाही. समाधी या शब्दाचा उल्लेखही केला नाही, पण त्याचं मर्म मात्र सांगितलेलं आहे. स्थितप्रज्ञाची कोणतीही बाह्य लक्षणं अशी सांगितलेलीच नाही, फक्त आंतरिक लक्षणं तेवढी सांगितलेली आहेत. आणि म्हणूनच इथे श्री भगवान वाच हे जे आहे ना, हे अत्यंत महत्वपूर्ण ठरतं. कारण ज्ञानी व्यक्तींची लक्षणं अज्ञानी किंवा अपूर्ण ज्ञानी व्यक्ती नीट समजून घेऊ शकत नाहीत आणि त्यांचं वर्णन पण करू शकत नाहीत. ज्ञानी व्यक्तींच्या अवस्थांचं वर्णन हे फक्त त्या स्थितीपर्यंत जाणारे लोकच करू शकतात. आणि म्हणूनच इथे श्री भगवान वाच हे महत्वपूर्ण ठरतं. बघूया 55वा श्लोक. श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामांस सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. श्री भगवान वाच. श्री भगवान म्हणतात, पार्थ मनोगतान सर्वान कामान प्रजहाति यदा आत्मनि एव आत्मना तुष्टः तदा स्थितप्रज्ञः उच्यते. हे पार्था, मनोगतान सर्वान कामान, मनातील मनोगत म्हणजे मनामध्ये असणाऱ्या सर्वान कामान, सर्व प्रकारच्या कामनांचा, प्रजहाती, प्रजहाती म्हणजे त्याग करून, यदा म्हणजे जेव्हा, आत्मनी एव स्वतःच्या मध्येच, आत्मना तुष्ट, आत्मरूपातच तुष्ट होऊन जेव्हा राहतो, तदा तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ उच्यते. तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. श्री भगवंतांनी पुन्हा एकदा समग्र अर्थ सांगते या श्लोकाचा. श्री भगवान म्हणतात, हे पार्था, मनातील सर्व कामनांचा त्याग करून हा पुरुष जेव्हा स्वच्या योगाने आत्मस्वरूपात तुष्ट होऊन राहतो, हा तुष्ट शब्द महत्वाचा आहे, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. श्री भगवंतांनी उच्चारलेल्या या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये पहिल्या श्लोकांमध्ये या 2 चरणांमध्ये जे सांगितलं आहे त्याचा पूर्ण विस्तार पुढच्या प्रकरणामध्ये उर्वरित श्लोकांमध्ये आलेला आहे. या दृष्टीने हे 2 चरण म्हणजे स्थितप्रज्ञांची व्याख्या आणि उरलेले श्लोक हे त्या व्याख्येचे डिटेल एक्सप्लेनेशन म्हणजेच विवरण आहे असं म्हणता येईल. या स्थितीला जी स्थितप्रज्ञाची जी व्याख्या आहे ती पतंजलींनी पण केलेली आहे की योग चित्त वृत्ती निरोध आणि दुसरं म्हणजे तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम, अशा 2 गोष्टींमध्ये या 2 सूत्रांद्वारे भगवान पतंजलींनी देखील योग या वृत्तीची जी आहे ती व्याख्या केलेली आहे. त्याबद्दल भरपूर डिटेलमध्ये आपण जाणार नाही. तुष्ट या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया. तुष्ट म्हणजे अत्यंत सहज अशा आनंद स्थितीत राहणारा, हा सहजानंद स्थितीत असणारा जो व्यक्ती आहे. त्याबद्दल गोंदवलेकर महाराजांनी अगदी साध्या एका शब्दात त्याची व्याख्या केली आहे. ते म्हणजे तो शब्द म्हणजे समाधान. तुष्ट म्हणजे समाधान. आणि हे समाधान आपल्याला संतांकडे बघितल्यानंतर जाणवतं. या संबंधी समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. म्हणजे संत कसे आहेत, तर हा आनंद त्यांना ज्यांना प्राप्त झाला हे ते संत असतात. आत्मनी एव आत्मना तुष्ट, यातून एक आंतरिक आनंद मिळत असतो. प्रसन्नतेसाठी बाह्य अशा वेगळ्या गोष्टी त्यांना लागत नाही. आत्मस्थितीमध्ये म्हणजे स्वतःच्याच ज्या अवस्थेमध्ये ते आहेत त्यामध्येच ते आनंदात राहतात आणि त्या म्हणूनच हे लक्षण जे आहे तुष्ट हे इथे अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. पुढे कोणत्याही मार्गाने ईश्वर प्राप्ती करून घेण्याच्या या काळामध्ये हळूहळू नकळतच अंतःकरण जे आहे हे ईश्वराशी म्हणजेच आत्मतत्वाशी हळूहळू जोडायला लागतं. त्याला आपण युक्त म्हणतो आणि त्यालाच योग म्हणतो. ही योग प्रक्रिया जी आहे या स्थितीला पुढे 10व्या अध्यायामध्ये
अविकंपित योग म्हणजे कंपित न होणारा, न ढळणारा, न चळणारा म्हणजे स्थिर असा असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. 10व्या अध्यायामध्ये हे वर्णन केलेलं आहे. मनोगतान कामान असा इथे शब्द आलेला आहे. तर मनोगतान म्हणजे काय? मनोगत म्हणजे मनातल्या, कामान म्हणजे मनोगत मनात असणाऱ्या ज्या संपूर्ण कामना आहेत, त्यांचा त्याग करणे किंवा त्यांचा त्याग होणे. ह्या सर्व कामनांविषयी कामना ज्या आहेत त्या सुटून जाणे. हा विषय जेव्हा मांडत आहेत तेव्हा इथे मनाच्या आत खोलवर गेलेल्या अशा कामनांचा असा इथे उल्लेख आलेला आहे. कामना मनात निर्माण होणे हे काही वाईट आहे का? नाही. मनामध्ये इच्छा निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. कशासाठी पण का होईना, पण सर्व कामना या सोडण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा अनैसर्गिक आहे, अननॅचरल आहे. कारण सर्व कामना सोडण्यासाठी म्हणून आधी त्या कामना धराव्या लागतात आणि मग सर्व कामना सोडल्यानंतर आपण जगू शकतो का? हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. जीवनामध्ये जेव्हा आपण व्यवहार करत असतो, जेव्हा आपण नॉर्मल जीवन जगतो आहे, तेव्हा कुठलीही गोष्ट करण्यासाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी एक प्रेरक शक्ती म्हणजे एक काय म्हणता येईल आपल्याला आंतरिक इच्छाशक्ती जी आहे ती असावीच लागते. सर्व इच्छा जर सोडून दिल्या तर मग आपलं जीवन कसं होईल? ते निरस होऊन जाईल आणि किंबहुना काही अर्थच वाटणार नाही या जीवनाला. आणि म्हणूनच इथे जे सांगितलेलं आहे, स्थितप्रज्ञत्व हा मानवी जीवनाचा शेवटचा टप्पा आहे. आणि हा टप्पा हळू आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचायचा आहे. आणि म्हणूनच प्रत्येक माणूस हा यातल्या कुठल्या ना या टप्प्यावर पोहोचत असताना त्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी स्टेजवर थांबतो. आणि तिथे पोहोचण्यासाठी म्हणून आपल्याला कामना सोडाव्या लागतात आणि त्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून इथे श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपल्याला फक्त त्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. आपण त्याकरिता तशा पद्धतीने वागण्यासाठी हळूहळू त्या पायरीने त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एक सुंदर उदाहरण या ठिकाणी माधवानंद म्हणतात, पर्वतीच्या पायथ्याशी उभं राहून एव्हरेस्टच्या शिखरावर आपल्याला झेंडा लावता येईल का? आणि तो तिथे टिकेल का? त्याची आवश्यकता आहे का? ते करणं योग्य आहे का? अशा चिंता टेकडीच्या पायथ्याशी बसून, त्या पायरीवर बसून करण्यात काही अर्थ नाही. आपण प्रथम जिथे आहोत त्याचा पुढचा टप्पा आपण पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रजहाती कामान सर्वान, सर्व कामना सोडणे हे महत्वाचं आहे. सर्व कामना सोडणे यामध्ये 2-3 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे धर्म आणि नीतीला धरून उपभोग घेणे. उपभोग घेण्याची वृत्ती म्हणजे सर्वच कामना वाईट असतात असं नाही. प्रत्येक माणसामध्ये उपभोग वृत्ती असतेच. आपण शारीरिक आवश्यकतेपेक्षा जास्त आपण आवडीने ती गोष्ट करतो आणि मग त्यातूनच आपण आसक्तीमध्ये ह्या गोष्टींना रूपांतरित करून देत असतो. साधक व्यक्तीला ह्या गोष्टी सांभाळणं आवश्यक असतं. सिद्ध व्यक्ती मर्यादेच्या आतच राहते. पण याचा अर्थ त्याला कोणत्याही गोष्टीची आवड नसते असं नाही. उदाहरणार्थ एखादं जर चांगलं गाणं सुरू असेल, तर ते गाणं त्याला ऐकावंसं वाटणं हे साहजिक आहे. आणि हे गाणं ऐकणं म्हणजे काही वाईट नाहीये. निर्माण झालेल्या कामनांमधून धर्म आणि नीती या गोष्टी पाळणं हे महत्वाचं आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, की धर्म आणि नीतीला धरून उपभोग घ्यावा. दुसरं आहे मर्यादित उपभोग घेणं आवश्यक आहे. आवडी-निवडीच्या उत्पन्न झालेल्या या कामनांमधून आपण जरी त्या धर्माला अनुसरून असल्या, तरी पण त्यांचा उपभोग घेत असताना अमर्याद सेवन त्यांचं करू नये. म्हणजेच आजूबाजूच्या परिसरात किंवा आत बाहेर किंवा सर्वत्र उपभोगमय वातावरण राहू देऊ नये. अशामुळे ज्ञानप्राप्ती होत नाही. म्हणूनच तिसरा जो भाग आहे, अंतिम टप्पा तो म्हणजे उपभोगांचा विसर पाडणे आवश्यक आहे. म्हणजे याला अत्यंत सुंदर आपण एक म्हणता येईल, की जे ध्येयवेडे असतात किंवा देशप्रेमी किंवा देवप्रेमी असतात, त्यांच्या मनामध्ये एक विशिष्ट गोष्ट
तत्व जे असतं ते पक्क असतं, की आम्हाला हे करायचंय. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ध्येयासंबंधीच्या ज्या काही इच्छा असतात त्या अगदी पक्क्या असतात आणि त्यामुळेच त्या सातत्याने त्या गोष्टी करत राहतात आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या बाकीच्या ज्या उपभोगात्मक वृत्ती असतात त्या हळूहळू कमी होत जातात. आणि या ठिकाणी एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे, स्थितप्रज्ञाची गोष्ट, की एका देशामध्ये एका गावाबाहेरच्या जंगलामध्ये एक साधू राहत होता आणि त्याची कीर्ती एका बादशहाच्या कानावर गेली. तो साधू अत्यंत निर्लोभी, निस्संग आणि ज्ञानवान होता. बादशहा जेव्हा त्याला भेटायला आला, तेव्हा तो जंगलात एका लाकडावर सकाळचं ऊन खात बसला होता आणि पूर्णपणे आत्ममग्न असलेल्या त्या साधू समोर बादशहा येऊन येऊन उभा राहिला, तेव्हा त्याला त्याचं जाणीव पण झाली नाही. बादशहाची सावली जेव्हा त्याच्यावर पडली, तेव्हा खूप वेळ कोणीतरी आहे आपल्या आजूबाजूला याची जाणीव त्याला झाली आणि त्यांनी डोळे उघडले. बादशहा म्हणाला, मी इथला सार्वभौम राजा आहे. तुला काय हवं असेल ते तू माग." त्यावर तो साधू म्हणाला, "मग तू माझं ऊन सोड." राजाचा मान राखण्यासाठी काही ना काहीतरी मागणं आवश्यक होतं. पण त्यातून राजाला त्यांनी हे शिकवायचा प्रयत्न केला, की जगातल्या सर्व गोष्टी या आपल्या मालकीच्या नसतात. आपण निर्माण केलेल्या नाही. आपण त्या देऊ पण शकत नाही. हे सांगणं आणि त्याही पेक्षा जास्त अधिक म्हणजे साधूच्या अंतरंग स्थितीचं अवलोकन हे जास्त महत्वाचं आहे. अशी जी अवस्था असते ती स्थितप्रज्ञाची असते. सार्वभौम राजा काहीही माग असं म्हणाला, तरीही काहीही न मागण्याची जी वृत्ती आहे, ती म्हणजे प्रजहाती यदा कामान सर्वान. हे न मागायला फार मोठं सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य देण्याची जी आंतरिक अवस्था आहे, ती म्हणजे आत्मनी एव आत्मना तुष्टः हा त्याचा आधारस्तंभ आहे. त्या स्थितीला पुढे जाऊन गीतेमध्ये आत्मतृप्त, अंतरारामः अशी विविध पद जी आहेत त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते आपण पुढे बघूयात. आता 4 मिनिट आहे. अजून एक श्लोक होऊन जाईल आपला. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. हा महत्वाचा श्लोक आहे. यामध्ये एक शब्द आलेला आहे मुनी. दुःखेषु अनुद्विग्न मनाहा. दुःखेषु म्हणजे दुःखात जेव्हा दुःख प्राप्त होते तेव्हा अनुद्विग्न मनाहा ज्याचे मन उद्विग्न होत नाही. सुखेषु विगत स्पृह आणि सुखामध्ये जेव्हा सुख प्राप्त होतं तेव्हा विगत स्पृह ज्याच्या अंतःकरणातून ती स्पृहा म्हणजे इच्छा राहत नाही, त्याच्या अंतःकरणात ती इच्छा त्यात निघून गेलेली आहे. वीत राग भय क्रोध आणि उपभोग जन्य ज्या गोष्टी आहेत ज्या आपण उपभोगतो त्याविषयी आसक्ती, राग म्हणजे आसक्ती आणि त्यातूनच निर्माण होणार भय आणि क्रोध हे ज्याचे गेलेले आहेत अशा व्यक्तीला स्थितधीही मुनीही उच्यते. अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणतात. स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये एकही बाह्य लक्षण सांगितलं नाहीये आणि हे सांगत असताना सर्व कामना सोडलेल्या असणे म्हणजे आत्मस्थितीमध्ये असणे अशी 2 लक्षणं आपल्याला सांगत असताना समर्थ म्हणतात, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. आणि या त्यांच्या पदामध्ये दासपदामध्ये आलेल्या या पदामध्ये शेवटचं जे आहे त्यामध्ये महाचतुर ईश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती महाचतुर आहे हे ओळखायला आपण महाचतुर नसलो तरी चतुर तरी कमीत कमी असणं आवश्यक आहे. त्याच प्रमाणे स्थितप्रज्ञ व्यक्तीची अवस्था जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला आपण थोडं अपूर्ण का होईना पण स्थितप्रज्ञ असणं आवश्यक आहे. आणि इथे ते लक्षण सांगत असताना संत समजण्यासाठी माणूस किमान उत्तम साधक असायला हवा. आणि खरं तर ही पण गुणवत्ता अपुरी आहे. परंतु स्थितप्रज्ञ संत समजण्यासाठी माणूस स्थितप्रज्ञ संतच असायला हवा व्हायला हवा. पण पण तो असं जरी शक्य नसेल तरी तो इतर कुठल्याही मार्गांनी न जाणारा असावा. गुरुदेव रानडे म्हणतात की तुम्हाला इतरांच्या आध्यात्मिक यांना जेव्हा गुरुदेव रानडे यांना जेव्हा कोणी विचारलं की तुम्हाला इतरांच्या आध्यात्मिक अवस्था कळतात का? तेव्हा ते म्हणाले की ताप समजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करतात तसा आमच्याजवळ आध्यात्मिक
क्षमता जोखणारा एक अदृश्य थर्मामीटर असतो, स्पिरोमीटर. त्याला ज्यावरून स्पिरिच्युअलिटी समजू शकते. पण ही सर्व लक्षणं एखादी दुसरी व्यक्ती किती स्थितप्रज्ञ आहे किंवा संत आहे हे पाहण्यासाठी नसून, साधकांनी आपण कुठे आहोत हे बघण्यासाठी म्हणून ती अवस्था तिथे सांगितलेली आहे. आता या चं जे डिटेल वर्णन आहे ते भरपूर आहे. सुखांच्या अवस्थेबाबत निस्पृहता कशी निर्माण होईल आणि वीत, राग, भय, क्रोध या सगळ्या गोष्टी वारंवार पुढे तुम्हाला माहिती आहे, की 9व्या अध्यायात, 9व्या, 12व्या अध्यायामध्ये सुद्धा पुन्हा सांगितलेले आहे. या ठिकाणी मुनीही असा शब्द वापरलेला आहे मुद्दाम. मुनी म्हणजे मौन धारण करणारा. मौन म्हणजे अंतःकरणामध्ये शब्द किंवा वृत्तीच निर्माण होत नाही अशी अवस्था. आता आपण जेव्हा एखादी व्यक्ती मुनी आहे असं म्हणतो, तर ती अवस्था केवळ शब्दांनी सांगण्यासारखी नसते. त्याचं वर्णन बघा 17व्या अध्यायामध्ये एक 16वा श्लोक आलेला आहे. आपण 17वा अध्याय बघितलेला आहे. मनःप्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह आत्मसंशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. यामध्ये मनाचा तपाचा भाग ही जी अवस्था आहे, मौन हे जे आहे ना, ते त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. तर ही जी स्थितधी आहे म्हणजे स्थिर बुद्धी आहे, यामध्ये कामनांचे शब्द उठतच नाहीत आणि कामनांमुळे निर्माण होणारे जे सुख, दुःख, भय, क्रोध आहे, हे राहतच नाही. मन एकदम शांत असतं आणि ही जी अवस्था आहे, ही अलिप्तता आहे. ह्या अवस्थेला मुनी असं म्हणतात. मौन धारण केलेली व्यक्ती असा सरळ सरळ अर्थ इथे नाही. अशा प्रकारे आपण आज 56 पर्यंत श्लोक बघितले आहेत. पुढे जाऊ नये कारण मग ते अर्धवट होईल. तर इथे आपण थांबूयात. प्रार्थना म्हणते, योगेशम धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वांना सादर जय श्री कृष्ण.